झाल्या हं? लयच अवघड आहे राव. काय अवघड आहे साधारण का अवघड असते श्याम्या बसला का निश्चितीने बसूच देत नाही. अरे आपल्या गरीबाचे साधे एक एक घर बांधून व्हायना आणि लोक लागले दोन दोन घर बांधायला. आता कोणी बांधायला चालू केलं? साधा भाऊचारी शिवर डेप्युटीने केलं ना काम सुरू. ए आता मागच बांधलंय डेपोटीनी लागला सांगायला. अरे भाऊ तू गावात बंगला बांधला. मग साधा भाऊ नाही का फार्म हाऊस बांधले राहणार बांधित केवढं मोठं. मग त्यांचं पाहून लगे डेप्युटीने टाकली ना कुदळ दसऱ्याला. ताकद येईन कुदळीचं काय? अरे म्हणजे भूमिपूजन केलं. हा होय. काय गप्पा चालल्यात? काय नाही बा चाललंय आपलं डेप्युटीचं काम सुरू झालं ना फार्म हाऊसचं. काय सांगतो? हा त्यांनी तुला माहित नाही का नाही गावात बंगला झालाच भाऊ 1 कोटीचा. काय मग आणि आता रानात काम चालू केलंय. साधा भाऊने बांधलं. साधा भाऊचं पाहून लगेच डेप्युटीने काम सुरू केलं एवढ्या मोठ्या लेवलवर? मोठ्या लेवलवर. अरे भाऊ साधा भाऊच्या आपली जी घरात फरशी नाही ना ती पोर्च मध्ये फरशी आहे साधा भाऊच्या. राजस्थानवरून आहे ना स्पेशल दगड मागवलाय कंपाऊंड साठी. चिरेबंदी कसा वाडा असतो पाहिला असा त्या टाईपचा जांभा दगड काय म्हणतात ना त्या प्रकारचा दगड डायरेक्ट राजस्थानवरून मागितलाय कंपाऊंड साठी स्पेशल. आणि भाऊ इंटेरियर नुसतं बाल्कनी आहे ना मलेशियावरून साग मागवलाय. कोणी? साधा भाऊनी. मलेशियावरून? हो. अरे काय तुम्ही मजाक लावला का काय लावलं नेमकं? माझ्याक नाही हाय भाऊ तिथं लाकडून ते वतनदार घराणं नाही भाऊ. त्यांना दाखवायचं वतनदार घराण्याचं घर कसं असतं. पण इकडून एवढं कुठून? कुडून हा तू येडा झाला का काय? म्हणजे उगत लढत का काय 5 वर्षाला? अहो ते विकास कामं करतात ते काय यासाठी करतात? बघ अरे विकास तर होतोच होतो पण स्वतःचा विकास जास्त होतो. हा. राजकारणाची हित काशी येते भाऊ. उगच घराणे पिढ्या सोडित नाहीत घराणेशाही. मला सांग बरं तू बाप आमदार हा म्हणजे त्यांच्या घरातच चालू राहतं. शेतकऱ्याचा पोऱ्या कधी झाला का झाला का? आमदार? झाला का दाखव मला. नाही झाला आमदाराचा पोऱ्याचा आमदार होतोय. मग सोडतात का जागा गावात? एखादा कार्यकर्ता आहे भाऊ आपला त्याला द्यावा चान्स. 17 उचलू मी आला तो 15-20 वर्ष झाली त्याला काय म्हणलं कोणी होय नगरसेवक गावात नाही तुम्हाला खालीच ठेवणार. तुम्हाला कार्यकर्ताच. तशीच गंमत असती गावाच्या विकासाचं गम पैसा कॅड आहे. आणि आपल्याला दाखायसाठी सदा भाऊची डेप्युटीचे भांडणं. काय सांगतो? अरे मग येडं काय डेप्युटीने मारलं नाही करायचं आणि सदा भाऊनी ओरडलं नाही करायचं. आणि मला तर आला की एका ताटात वाटून खायचा. म्हणजे आपण फक्त येडेच? मग येडे अरे येडेच आपण. आख्या गावाला येडे काढी रात्री एका ताटात जेवत ते दोघं जाऊन. सगळ्यांचंच असतं. मग विषयच नसतो वेगळा. फक्त आपल्यासाठी मीडिया समोर दिसायला भांडण विरोध एवढाच फक्त. यांच्या हातून सगळे साताड गोताडे सगळे नातेगोती. बरं आहे भाऊ. हा मग तुला सांगतो आपल्या गावाला आता खरी गरज आहे ना तरुणाईची. मला लय वेळा वाटतं जाल्यासारखे तरुण पोर यावा पॅनल करावा सरपंच पदाची शुद्ध हातात घ्यावा दोरी गाव विकास करावा. अगदी मनासारखं बोल. अरे पण तिथं शिक्षणाची 8 ना मी आहे 8वी नापास. मला उभा राहता येतंय का सांग? ते खरंच आहे तू पण तेजस अरे खरं माझं काय नाव विसरले काय? त्याच्याच आहे ना मी. अरे म्हणजे डोक्यात आलं आमच्या. काय? अरे तू एवढा शिकलेला सवरलेला माणूस विचार कर तू एवढे ओळखी आहात. मग हा एक मिनिट म्हणजे तुमच्या डोक्यात हे तर नाही ना की मला उभं करायचंय? अरे उभं करायचं. अरे सरपंच पदाचा दावेदार आहे तू खरा. ए, तुम्ही गबासा काही काढता का? काही नाही. अरे माझे ध्येय काय? मला इकडे एमपीसी युपीएससी करायचं. माझं कुठं राजकारण काढलं तुम्ही? काय एमपीसी काय करणार आहे तू MPSC करून? नोकरीच करणार ना. अरे म्हणजे नोकरीच्या पलीकडे काय? अरे इथं बघ अधिकारी होणार, सेवा करणार. आणि इथं सेवा करणार गावाची. लोकांची सेवा करण्यापेक्षा गावाची सेवा करणार. समाजसेवा. अरे विकास कर विकास. अरे तुला अरे सरपंच म्हणून विकास कमी आहे. पण राजकारण ही वेगळी गोष्ट आहे. हा आपला प्रांत नाहीये बाबांनो. राजकारण का करायचं? राजकारण कोण म्हणलं तुला कर? राजकारण आपल्याला कोणाचे भांडणं नाही करायची वादावादी नाही करायच्या. अरे आदर्श नाव आहे मग आपले पवार साहेब. सांग बर पवार साहेब पवार साहेब पोपट पवार साहेब आपले. बरं पद्मश्री पोपट पवार म्हणावं लागेल त्यांना. मग अरे आदर्श गावचा विकास हा काय कमी केलं त्यांनी गावासाठी. आणि आज विचार कर अख्ख्या भारतात नाव लौकिक आहे त्यांचं गाव पाहण्यासाठी लोक लांबून येतात. अरे असं आपलं गाव झालं औचित्यवाडी तर विचार कर ना तू केवढा मोठा सन्मान मिळणार त्याच्या सांधाळेला. अरे पेपर आऊट टीव्ही आऊट. अरे पद्मश्री मिळणार येडाय काय तू? आणि तू अरे आमच्यासारखे मार्गदर्शक तुझ्या मागे आहेत. तू खंबीरपणे लढ तू. बरोबर आहे पण हे शक्य आहे का करणं? शक्य काय वेगळं असते फॉर्म भरायचा फक्त.
अरे तू शिकलेला आहे, कुठे लोकांकडनं जायचं आपल्याला. लगेच पास होऊन जाईल तुझ्या फॉर्म. फॉर्म भरायचा, सबमिट करायचा, मस्तपैकी पॅनल उभं करायची, आपली बॉडी कितीची 11ची, 11 मेंबर तयार करायचे आणि मस्तपैकी लढायचं. तिसरा पॅनल करायचा आघाडीचा आपला, हा. विषयच नाही. नाव सुद्धा विकासच द्यायचं भाऊ. विकास ना लय भारी. तुला लय सोचत रे भारी श्याम्या. विकास म्हणजे विकासच नाव देऊ आता. मग येडा आहे. थांबा, मला विचार करावा लागेल. अरे विचार काय करतो तू, तू कर विचार, आम्ही म्हणत नाही, पण गावासाठी एवढा नक्की विचार कर. पण तू विकास आणि त्याच्याबरोबर तुझा विकास होणार मग? आज काय करतो. पण आम्ही ना अरे अधिकारी होऊन एक तालुका ओळखीन, एक जिल्हा ओळखीन, मग याच्याबरोबर कोण ओळखीन तुला. पण तू जर गाव आदर्श केलंस तर अख्खा महाराष्ट्र म्हणू नको, अख्खा देश म्हणू नको. येडा आहे का. येडे. आणि तू घाबरत नको त्याच्या. आमची दोघाची जर 7 असली अख्खा गाव पिंजून काढू आम्ही. अख्खा तुला काय वाट पिंजून वाटत काढू. सदा भोंडे पुढे राजकारण हा. करतात. अरे यांचं सगळं राजकारण आम्हीच फिरतो दोघं. मग? रात्री 11 आणि 12 वाजता सगळे मत फिरतो आम्ही. सांग बाकी बरं. सगळे झोपलेले असतात, फक्त हे 2 पठ्ठे जागे असतात. हा, सगळं राजकारण आम्ही दोघं फिरतो. तो यासाठी हा जीव हो 24 तास हजर आहे. 24 हा. तास. बोळी ना बोळी माहिती आहे आम्हाला. हा, कोणत्या काचा कुठं काय मी आता हे सगळं. माझ्या डोक्यात वेगळंच भुगा घालून दिला. नाही मी बघतो, भुंगा नाही, भुंगा नाही. करतो. विकास हे तुला मी कामाला. सांगतो, कळवतो तुम्हाला. तू 100% हा. येडा आहे काय तू. अरे शिकलेला आहे, एवढ्या मीडियाचा वापर आहे. हा, आपल्या गावाचा विकास होईल येड्या. कवर यांच्या हातात द्यायचा आपण. हे, त्यांच्या यांचे हातात- बंगले पोचायला जायचं का आपण. यांचे बंगले पाहिजे कसे झालेत ती. जाऊ दे तिकडे. पाणी हे करू. डेपुटी काय म्हणता? काय नाही काय तेजस, आज काय निवांत बसलेत? काय निवांत आहे. तू काय पुण्याला जातो का नाही? नाही, जायचंय ना आता. मग कधी? बघू आता पुढच्या आठवड्यात जाऊ. बर बर बर. काय म्हणतो अजून? काय एक छोटं काम होतं तुमच्याकडं. बोला ना. डेपुटी, यंदाचे जे इलेक्शन होणार आहे हम्म. त्यात मला असं वाटतं की तरुण वर्गाला पण आपण संधी दिली पाहिजे. तुमचं काय मत आहे? पुढं काय आम्ही तरुण वर्गाला काय म्हणतो, या म्हणतोय ना तरुण वर्गाला. संधी आहे ना आमच्याकडे बी तरुण वर्गाला. कारण काय झालंय दरवेळी तेच आणि मला असं वाटतं की तरुण वर्ग आता खूप हे झालाय, म्हणजे टेक्नॉलॉजिकली पण ऍडव्हान्स झालाय आणि अनेक चांगल्या चांगल्या संकल्पना घेऊन येतोय सध्या. तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा आता थोडं तरुण वर्गाला संधी द्यायला हरकत नाही. देऊ ना, तरुण वर्गाला कुठं नाही म्हणतोय. आमच्या खांद्याला खांदा लावून तरुण वर्गाने काम करावं. आम्ही कुठं काय म्हणतोय? नाही तुम्ही काय म्हणत नाही कोण असं. कोणचा तरुण म्हणतोय उभं राहायचं इलेक्शन? नाही कोण असं काही चाललेलं नाही अजून. हा. पण असं गावात चर्चा आहे बाबा की तरुण वर्गाला संधी भेटली पाहिजे. काय हरकत नाही, तरुण वर्गाला संधी देऊ. म्हणजे तिसरा पॅनल ओपन करू बस चाललंय तरुण वर्गासाठी. हा का? कोण करतंय तिसरा पॅनल? पॅनल आम्हीच तरुण वर्ग आहे. हा, तर असं आमचं चाललं प्लॅनिंग की तिसरा पॅनल उभा करू अच्छा. आणि यंदाचं बघू काय होतंय ते, म्हणजे काहीतरी इलेक्शन मध्ये काही हरकत नाही, गोडे धरून बोलूच नको. तू उभा करून राहिलाय का तिसरं? चाललंय असं, म्हणजे माझं कोण माझं तरुण आहे? सगळे गावातले तरुण आहेत का? गावातलेच तरुण आहेत. आम्ही तरी कुठं अजून म्हातारे झालो, आम्ही तरुणच आहेत. हो डेप्युटी, तसं नाही मला म्हणायचं. पण मला असं म्हणायचं की आता एक वेळ आली की आता थोडस तुम्ही आम्हाला पण त्याच्यात समावेश करून घ्यायला हरकत नाही. नाही हरकत नाही, पण मला अचानक असं वाटायला लागलं की तो एमपीएससी करणारा पोरगा डायरेक्ट राजकारणात, गावच्या राजकारणात घुसतोय. म्हणजे नेमकं झालंय काय असं? अहो तसं नाही डेप्युटी, हा, मी परीक्षा दिल्या, हा, अधिकारी होईल, हा. तशी मला ते लोकांची कामच करायची ना. हा. तर त्याच्यापेक्षा गावातूनच सुरुवात केली तर गावातल्या लोकांचं तर भलं होईल ना. पण लोकांचे कामं करायला आधी आपले पोटं भरले पाहिजेत ना. तुला काहीतरी आधी स्वतःच उभं राहायला पाहिजे होतं. काय हरकत नाही, पोटं लोकांचे भरशील, तू जे भरण असं त्याच्यात काय वाद नाही. पण मला वाटतंय तू अजून काही दिवस बघावा नोकरीचा पाण्याचा, मग राजकारणात पडावं. नाही ते माझा विचार सुरू आहे डेप्युटी. मला फक्त तुम्हाला एवढं विचारायचं होतं की तुमचा पाठिंबा राहील का नाही राहणार. आहे ना, तरुण वर्गाला आमचा कायम पाठिंबा आहे. तिसरा पॅनल गेला तरी पाठिंबा राहील ना, असं काय नाही. पण बघा बुवा, राजकारण गावचं सोप्या गोष्टी राहिल्या नाहीत. आणि विचार करावा, तू एमपीएससीचे पेपर वगैरे अजून चालू आहेत, थोडं त्याच्याकडे लक्ष दे. नको गावच्या राजकारणात पुढं. हा मोलाचा सल्ला राहील माझा. हरकत नाही. मी जसं बघतो, मी बोलतो जरा सगळ्यांशी, चालेल. आमच्या सगळ्या तरुण वर्गाशी बोलून घेतो एकदा. पण तेच म्हणलं तुमचं एकदम मत जाणून घ्या म्हणून. नाही काय नाही, काय हरकत नाही. तुम्हाला तिसरा पॅनल करायचा करा. पण माझं एक जातानी मोलाचा सल्ला आहे की आधी थोडा सारा विचार कर आणि गावाच्या राजकारणात पडायच्या आधी स्वतःच जीवनातलं राजकारण बघ. म्हणजे स्वतःचा जीवनाचा कसा हे होईल पुढचा ते बघ. राजकारणाने पोट भरत नाही. हा, तेच तर राजकारण करून पोट भरत नाही, कार्यकर्ते होऊन बी पोट भरत नाही. राजकारणाला खिसाचा खळखळाट लागतो. बरोबर आहे ना? तेवढं घे डोक्यामध्ये. पाठिंबा आहे माझा. ठीक आहे, मग मी बोलतो. हा, येऊ आपण करू बरं चर्चा. हो. हा? तेवढा शेवटचा सल्ला लक्षात ठेवा. हो. राजकारण, तरुण पोरं राजकारणात म्हणजे बरबादी. सदा भाऊ
काय निवांत बसलेत. बसलो निवांत, काम धंदे चालू आहेत. आता मकाचे कणसं खोडायला लावलेले आहेत गडी. आहेत काय मग इलेक्शनचं काय म्हणते वातावरण? लागेल निवडणूक, करू तयारी. नाही, यंदा असं माझ्या डोक्यात चाललं होतं की तरुणांचं एखादं पॅनल उभा करावं बाबा. पॅनल हम्म? तरुणांचं. हम्म? नाही म्हणजे आता तुम्ही झाले, डेप्युटी झाले, तुम्ही तर आहेतच. पण मला असं वाटतं की विकास दृष्टीने आपण आता एक पाऊल टाकलं पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की तरुण वर्गाचं एखादा पॅनल करायला हरकत नाही असं. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे बाबा याच्यात? माझं असं म्हणणं आहे, पॅनल टाकण्यापेक्षा माझ्याच पॅनलमध्ये उभं राहा ना. नाही चालेल ना, हरकत नाही ना. म्हणजे तुमच्या पॅनलमध्ये पण मला आवडेल, 100% आवडेल. पण कसं आहे ना सदा भाऊ, हा, सरपंच पदासाठी विचार करायचा म्हणल्यावर जमणार आहे का? म्हणजे पण तुला सरपंच व्हायचं. नाही, माझी अजिबात इच्छा नाही. गावासाठी सगळं चाललंय, गावाच्या विकासासाठी म्हणतोय मी, बाकी काहीच नाही. असं म्हणजे आम्हाला विकास सापडलाच नाही, तुला सापडन विकास गावचा. हो तसं नाही सदा भाऊ, हा. तुम्ही समजून घ्या. हा, आज तरुण वर्ग जे करू शकतो ते तुम्हाला सारख्याला जमणार आहे का? नाही नाही, आम्हाला नाही जमायचं. तरुण तुर्क, अरे म्हाताऱ्यांना अर्क असतो, अनुभव असतो. चांगले काय माहित, तुमची इच्छा नसेल तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे नाही, करा? आमच्या इच्छेला 5 लिटर पेट्रोल आण आणि काडी लावून टाक. आमच्या इच्छेचा काय विषय. तुम्हाला तिसरा पॅनल करायचं म्हणल्यावर तयारी झालेली असेल ना तुमची आधी. नाही असं काही नाही, गावातले तरुण सगळे मागे लागले होते, काहीतरी केलं पाहिजे, आपण पण उतरलं पाहिजे म्हणून हे फक्त विषय चालला होता. पण याचा अर्थ असं नाही की निर्णय झालाय. नाही, तू अतिवृष्टीमध्ये गावात 25 पोते धान्य वाटलं म्हणले असते न तरुण, तुला राहिलंच पाहिजे सरपंच. इतका कर्तृत्ववान माणूस पाहिजेच. नाही नाही, तुमचं मला फक्त मत जाणून घ्यायसाठी आलोय. नाही, माझं काही मत नाही. तू पॅनल कर, सरपंच केला राहा. आता याद्या जाहीर झाल्यात, जिल्हा परिषद आहे, तुला मोठं हे आहे. वर जाशील तू एकदम वरच्या पदावर. ठीक आहे, पाहू. चाललंय माझे प्लॅनिंग काय होतंय. नाही नाही, प्लॅनिंग कर चांगली, चांगलं कागदावर प्लॅनिंग तुमचा घ्यायचं. आशीर्वाद पाहिजे फक्त, एवढं बाकी काही नाही. नाही नाही, तुला आशीर्वाद देतो ना, मी जोळ्या घेऊन फिरवतो गावात. जाऊ दे, बघू. चला येऊ मी, मला थोडं काम आहेत. नाही नाही, चांगले काम कर, रट्टून काम कर. चला आलो. निघा निघा. हा आहे ना, याचा जार नाही वाळला आणि ह्यो म्हणतोय तिसरा पॅनल करायचा. माझे भाई उमेदवार पळितो का काय हो. डेप्युटीचा तर प्लॅन नसन. तिसरा पॅनल माझे इच्छुक याच्या पॅनलमध्ये, म्हणजे हे मला उघडं करायचं डोक्यात दिसतंय डेप्युटी. चला सदा भाऊ, बघू तरी डेप्युटीचा बेत. अयो, अरे काय रे, कुठं चालला? अहो जरा बाहेर चाललो होतो, पण बरं आलं तुम्ही भेटले मला. खरं तुम्हाला एक विचारायचं होतं मला. काय रे? वहिनी मला एक सांगा, तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता यंदाचं जे इलेक्शन असेल हा, त्याच्यामध्ये तरुण वर्गाने पण एखादा पॅनल उभा केला पाहिजे का? म्हणजे काय वाटतं तुम्हाला? 100%. हं? अरे तरुण वर्गाने याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं असं मला पहिल्यापासून वाटतं. हो ना. पण आता कसं आहे, बाकीचे जुने आहे त्याच्यामुळे मी कसं बोलणार. पण तुला सांगू का, तेजस तू बिनधास्त तिसरा पॅनल उभा कर. हा ना, म्हणजे आता कसं आहे, आता हे डेप्युटी झाले, सदाभाऊ हा. झाले, हे तर आहेतच. पण मी असा विचार केला की आपला जो तरुण वर्ग आहे गावातला, तो किती दिवस मागे राहणार. बरोबर आज आहे. तुम्ही विचार करा, आज संकल्पना घ्या, नवीन नवीन गोष्टी अंमलात आणायच्या असतील, नवीन नवीन बाहेर शहरातल्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्या असतील, बरोबर आहे. तर तरुण वर्ग हा फार ऍक्टिव्ह असतो. अरे उलट आपल्या गावासाठी तरुण वर्गाची खूप गरज आहे आता. बरोबर. आणि गावातले सगळे तरुण तुझ्या मागे बिनधास्तपणे उभे राहतील बघ. तू हा फक्त म्हणजे पण ते पॅनल करायचं म्हणजे झंझटी पण भरपूर आहे, सोपं नाही ते, म्हणजे असं बोलण्यात पण नाहीये. पण आता हे बघ, एवढे आता डेप्युटी झालं, आपले वतनदार घराणं झालं, सदाभाऊ यांनी आता एवढ्या वर्षापासून ते काम करतात म्हणून ते आता इथं आहेत. पण तुला पण थोडा वेळ लागेल, पण चांगलं होईल माहिती का. पण तुला सांगू का, आताची उलट तरुण पिढी ना एकदम ऍक्टिव्ह असते या गोष्टीमध्ये. तू एकदा पोरांसोबत बोलून घे आणि तिसरा पॅनल उभा करून दे. असं वाटतं वहिनी, आता मग ते आपलं MPSC राहून जाईल, व्यवसाय करायचा होता, मग अनेक गोष्टी सगळ्या, मग त्या सोडून हे करावं का नाही, ते थोडंसं कन्फ्युजन चाललंय. म्हणलं तेच तुम्हाला एकदा विचारावं. हो, तू विचार कर एकदा, तुला काय वाटतं. पण मला तरी वाटतं का गरज आहे आपल्या गावाला. तरुण वर्गाची. हो ठीक आहे, मी तसं मी बोलतो एकदा चालेल. सगळ्यांशीच आणि करू काहीतरी चांगलं. चालेल चालेल, चल येऊ मग. हा. राम राम.
का होता भाऊ? मला तर वाटलं गावातलंही तुमची हवं आहे. तुम्ही तर पोरांच्या हातात फुगे द्यायला लागले. कोणच्या पोरांच्या हातात फुगे दिले? उतरायचं ना मैदानात तुम्ही. तिसरा पॅनल. अच्छा अच्छा अच्छा, तेजस तुमच्याकडे बी आलता का? तेजस माझ्याकडे बी आलता, तुमच्याकडे आलता. या फुग्यातली हवा आम्ही भरलेली नाही, ह्या फुग्याला बाहेरूनच हवा कोणतरी भरली. आम्हाला संशय आलता तुमचा की तुम्ही हवा भरली असेल, पण आता तुम्हीच आले म्हणल्यावर ही हवा तिसऱ्यानेच भरलेली आहे. माझ्याकडे बी आलता ना, मला म्हणला डेप्युटी आता जरा तरुण वर्गाला संधी द्या, तरुण वर्गाच्या नवीन कल्पना आम्हाला राबू द्या. त्याला सांगितलं म्हणलं दादा. आम्ही काय काठ्या घेऊन चाललो, कामच्या गुडघ्याच्या वाट्या बदलावल्यात, अजून चांगले आहेत. त्याला मी तेच म्हणलं, अजून आम्ही म्हातारे नाही झालो. अहो, माझं द्या सोडून. तुम्ही अजून एवढं दिवसातून 4 वेळा भांग पाडीत लोक म्हणतात यांना पाडीत आहे तरुण आहे, आपल्याला काय करायचंय? कांगवा त्यांचा केस आहे, त्यांच्या पाडीत येईन भांग. आम्ही तुमच्या दारापासूनच जास्त आंघोळ करताना गाणे ऐकतो. अजून यौवनात मी. नाही तसं मनाने अजून माघार घेतलेली नाही. शरीर सुद्धा अजून काम आहे, पण ते तुला ना मला कुत्र्याला हे कुठून निघालंय पिल्लू बघावं लागेल. बघू आता. राजकारण करी नका, पण याच्या मागं कोणाचं डोकं आहे? चांगलं हाताला आलेलं पोरग व्हायला जाईल ही भावना आहे आपली. माझ्या डोक्यात तेच आहे, कोणतरी डोक्यात हवा भरली, एमपीसीचा अभ्यास करतय, अभ्यास सोडून जर गावात आलं आणि जर त्याच्यात हे धरलं, आणि ते आपल्याला माहिती आहे गावातल्या कुरवड्या सोप्या नाहीत, त्याला जमून देणार नाहीत, सोप्या गोष्टी नाहीत ह्या. इथं 5-5, 10-10 वर्ष पुढऱ्यांचे आम्ही धोत्राचे सोगे धरून राजकारण शिकलोय बाबा. तू आज येशील, जार नाही वाळला त्याचं, अजून कवळे केस फुटा ते दाढी त्याला. पण तो हवा भरून फुगा फुटायच्या आत नेमका हवा कोण भरू राहिले ते बघू, आणि त्या हवा भरणाऱ्याला थांबू. चला पण नाही एलर्जी. झाल्या प्लॅनिंग आहे. ठीक आहे म्हणतो यांना सांगू ना, सांगू. ए राम राम. लय कट धरून चालले. लय कट धरून चालले, आता लय एरवी राम राम घालते असते. हा नाही तर पर महिलावरून डेपुटी सदा भाऊ. नाही तसं काही नाही. आता तुम्ही दोघं बोलत चालले म्हणलं आपण काय बोला यांच्यात आता. तेजस दिसला का गावात? तेजस आंधळे नाही हो. नाही का? नाही. बर 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 बर. भेटला नाही कुठे? हे आम्हाला कशाला भेटन? काय काम आहे आपलं? आडाणी गोळ्याकडे त्यांचं. नाही का? त्याला एक निरोप द्या, गावातल्या याच्यात नको पुढं म्हणा, एमपीएससी करतोय, एमपीएससी कर. गावात आहेत आम्ही बघायला, सेवा करायला. राज्याची जबाबदारी घे, हा मोठा हो काहीतरी, कलेक्टर, सचिव बिचिव, मंत्रालय सचिव, हा. काय इथे नेमकं काय म्हणते आम्हाला काही कळलं नाही. नाही, काय झालंय, तरुण पोरांना त्यांची फळी तयार करायची, तिसरा पॅनल करायचा आमच्या लक्षात आलंय. म्हणजे राजकारणात हा, राजकारण सरपंच व्हायचंय. सरपंच व्हायचंय, पण म्हणावा दिसतोय तेवढं सोपं नाही सरपंचीचा हे. पण हो दे ना, आता करतोय तर चांगलं आहे, गोष्ट आहे ना. तरुण पिढी उतरतीये राजकारणात, तर काय अडचण आहे? होय. नाही, उतरायला आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, पण तरुणांनी तरुणांचे प्रश्न स्वतःच्या आधी मार्गी लावा, आधी स्वतःचा उदरनिर्वाह परत काहीतरी करावा, आणि मग देश जनसेवा करावा. आधी करावा प्रपंच नेटका, आणि मग परमार्थ विवेका. नाही तर होईन फाटका तुटका. उडी टाकायची ना, ते पायावर पडली पाहिजे, गुडघे हातपाय मोडून घेऊ नको म्हणावा. आणि काय ऐक ना, त्रास करून घेतो. नाही ते पाहिजे जे आहे, हा. हवा भरणारे असते त्यांना बी सांगा. आणि ते जे समजदार पोरगा आहे, तुम्ही सांगितलं तर ऐकन. नाही ते अशा गोष्टी कोण ऐकत असतो सदा भाऊ. डोक्यात वारा घुसला राजकारणाचा, घुसलाय एकदा. अरे तुम्ही मुख्यमंत्र्याला समजून सांगणारे माणसं, तेजस ऐकत नाही तुमचं. नाही लढू द्या, जाऊ द्या. कसं होतं, लढल्याने कळतं माणसाची जागा सदा कुठे. भाऊ, लक्षात आलं का वारा कुठून घुसलंय? डेपुटी हं. यांनी हळद लावलेली आहे, ह्यो बाशिंग बांधायला असं. कोण? नवरदेवाची नीट वरात काढा. वर्धावे आहेत ना तुम्ही, नीट खांदे घ्या, नाहीतर मोडवताना हात पाय त्याचे तुमचे बी. लग्न लावणारे जे असतात ना, हे खाण्यापर्यंत असते. एकदा लग्नाचा प्रपंच चालू झाला, वाटोळ झालं का कोण येत मग नाही. नाही येत. सांगा तेवढं आमचा निरोप. आणि लय मोठा नेता तयार करायच्या आधी आहे ना, बघ बायको 10 वेळा माहेराला जाती, तिला जरा मांडव. कोण? गावातलं राजकारण करायला लागले. तेजस, अरे विरोधकांना नुसतं कळलं आपला तिसरा पॅनल उभा राहतोय, पाया खालची जमीन सरकली त्यांच्या. आणि यालाच म्हणते राजकारण. लगेच 2 विरोधक एकत्र आले, सदाभाऊ डेपुटी. आम्हाला भेटले ना आता. हा, आणि आम्हाला म्हणले त्याच्याला जाऊन तुम्ही समजून सांगा म्हणून. हा, की माघार घे, पुण्याला अभ्यास कर. म्हणजे तुमच्या काय पोटात दुखत आहे, राहतोय उभा तर राहू द्या ना.
भाऊ द्या विकास, येऊ द्या तरुण पिढी राजकारणात, कवर तुम्ही करता. हा तुला सांगतो अजिबात माघार घ्यायची नाही, आम्ही खंबीर आहेत. तुझं झालंय का बोलणं पॅनलशी? अहो पण प्रॉब्लेम काय झालाय शामराव, काय की मी पॅनलशी सगळ्यांशी बोललो, हा. जो काही तरुण वर्ग आहे हा. त्यांचं असं म्हणणं आहे की आता पॅनलचे प्रमुख तुम्ही असणार आहेत. सरपंच तुलाच करायचंय. बरोबर आहे ना, सरपंच साठी चाललंय, हा. पण खर्च सगळा मलाच करावा लागेल म्हणे. हा मग आता ते तर आहेच ना, तुला सरपंच व्हायचं म्हणलं हा नियमच आहे ना. अहो पण मग खर्च किती येईल त्याला? किती घेतोय? 40 लाख रुपये. 30-40 लाख रुपये? मग इलेक्शन आहे ते. अहो, शामराव काय तोंडाचा खेळ आहे का? 30-40 लाख रुपये आणायचे कुठून? आणायचे कुठून? मग तू येडा झाला का काय? अरे फाट्यावर रोटत जमीन आहे आपली, आता 1 एकर विकू आणि पुढच्या 5 वर्षिक पर्यंत 5 एकर जोड लावू त्याला. लगेच. ताकद आहे एवढी. अहो शामराव, मला ते व्यवसाय करायचा म्हणून मी ती जमीन ठेवलेली आहे. कोणती म्हणता तुम्ही? अरे तीच फाट्यावरची. तेच म्हणतोय मी. अरे वा राजकारण सदा भाऊ. अरे डेप्युटी तुम्ही? जमिनी विकून सरपंच व्हा, मग गावचा विकास करा. सल्ले बघा टोळ भैरवांचे. हा? त्याची काय लावा आणि राजकारण करा. राजकारण करायचंय तरुण पोरांना, याच्यात उतरायचंय, पण तरुण पोरांना भिकारी करून उतरायचंय. त्यांना प्रगतीचं काही नाही चाललं. अरे तरुण वर्ग उतरा ना, गावचा विकास करायला आम्ही बी तयार आहेत, पण त्यांना आधी काहीतरी स्वतःच्या पायावर उभा राहू द्या. होय तेजस, त्यांच्या नादी लागला का तू? अहो त्यांच्या नादी लागायचा प्रश्न नाही, आमची चर्चा चालली होती. पण मला एक सांगा, तुम्ही दोघं एकत्र आले म्हणे लगेच? एकत्र यावं लागत ना. गावचं जर एखादा तरुण वेगळ्या मार्गाला जात असताना स्वतःचा वाटोळ करून घेतला असला तर यावं लागत. तुला काय वाटेल की तुमच्या राजकारणावर गदा येईन म्हणून तुम्ही माझ्या माग आले आणि आम्हाला शिकायला लागले, पण तसं नाही तेजस. हे बघ, राजकारणात पड मी म्हणत नाही, पण सध्या तुझ्या पायावर उभं राहायचं वय अरे बाबा, तू सल्ला तरी चांगल्याचा घ्यायचा ना. यांनी घरादारावर तुळशी पत्र ठेवलेलं आहे, याचं दुकान चालू आहे, वावराचे राहिले थोडा अर्धा 1 एकर बावकीचे. यांनी तर फार सगळ्या लोकांचे घराचे पायाच आहेत ना, यांनीच खाल्लेले आहेत गावात. आणि तू यांच्या सल्ल्यावर म्हणलं होतं, अवघड झालं. हे दुसऱ्याच्या धोरावर स्वयंपाक करणारी मंडळी आहे. सल्ला चांगल्या माणसाच घ्या. तू शिकल्याला सवारल्याला पुण्यात शिकवतोय, काय वाईट सांगितलं? अहो पण मला काय म्हणायचं, वावरही काय सांगतो काय बोऱ्या. आता पैसे मग आता इलेक्शनला कुठून आणायचे? तुमच्या इकना दुकान घाण ठेवून कर ना करणार. तू असं. चांगला नेता आहे, होत करू आहे, इकना तो दुकान अहो. आणि याला देना पैसे, त्याच वाव इकायतो. हे तो या वावराला गिराईक सुद्धा पाहते ना, त्याच्या सुद्धा 4% दलाली खाते. अहो पण मला काय म्हणायचं सदाभाऊ डेप्युटी, त्यांचा दृष्टिकोन पण चुकीचा नव्हता ना. तरुण वर्गाने जर जास्तीत जास्त आला राजकारणामध्ये तर विकास होऊ शकतो ना काहीतरी. होऊ शकतं आम्ही ना. मान्य आहे ना. तरुण- गावचा विकासाबरोबर घर मात्र वसाडगावची पाटीलकी ठेवू नका. सापरात राहायला लावते तुला हे सापरात. ऐक तेजस, तुला राजकारणात उतरायचं ना, तू तुला गावचा विकास करायचा ना, जरी आमच्यापैकी कोणी सरपंच झाला, आम्ही सदस्य राहिलो किंवा आमचा पॅनल जरी निवडून नाही आला, तुला गावचा विकास करायचा, आम्ही तुम्हाला याच्यात हे करतोच ना. तुला काय करायचं आम्हाला नवीन तुझ्या कल्पना सांग, आपण त्या राबू. पण सध्या तुझं MPSC वय चालू आहे, तुझा अभ्यास चालू आहे, आता थोड्या करता कशाला याच्या राजकारणात पडतो? आणि मला सांग, वावर इकून आणि ते इकून कुठं राजकारण होत असतं का दादा? फक्त पांढरे कपडे सरपंच पाठी पुढं लावायची, सोपा राहिला नाही विषय आता. आणि तुला एवढं करून इकायचं असल, यांनी आणलेलं गिराईक केवढ्याला आहे ते आकडा मनात ठेव. आणि आम्हाला हिच्यावर 2 रुपये जादा मिळून देईन आणि तेच पैसे आले ना लढ एकदा होऊ दे. नाहीतर साधा भाऊ याला म्हणा, तेजसला म्हणा, 2 गुंठे घेऊन दाखव तुझ्या किमतीवर. सोप्या गोष्टी नाही राहिल्या आता. जमिनी घेणं आहे ती बाप जातीची संभळ आणि जरा चांगल्या लोकांचे सल्ले घे, वाईट लोकांपासून सावधान राह. सदा भाऊ बोलले तसे लोकांच्या धुरावर संसार करणारे लोक आहेत, हे स्वयंपाक करून खाणारे. नाही डेप्युटी डेप्युटी माझी हात जोडून विनंती आहे, तुला राहायचं तू उभा राह. नाही डेप्युटी, माझं चुकलं, खरंच चुकलं माझं. मी ओगावत ना, मला पण असं वाटलं की खरंच हे म्हणतात ते पण खरं आहे आणि गावाचा काहीतरी विकास होईल. आणि मला असं वाटलं परीक्षेतून मी अधिकारी होईल, नंतर मला लोकांचीच कामं करायचे. त्यापेक्षा इथून आपण गावातून सुरुवात जा, करू. उद्देश चांगला बाबा, पण तू कोणाच्या सल्ल्याने चालला? पण जमीन विकणं आणि ते मला वाटतं बरोबर आहे, तुमचं पारंपरिक जमीन आहे, आमच्या वडिलांनी कष्ट केले तेव्हा कुठे मिळाली तर ती विकणं योग्य नाहीये. आणि हे भोऱ्या आणि हे काही जाल्या स्वतःच्या स्वार्थापायी लोकाला राजकारणात पाडून त्याच्या मुर्दा गाडायचा आणि त्याच्यावर उभे राहायचे, हे जरा बंद करा थोडे, बरं का? यांनी लगेच पार्ट्या चालू केल्या असत्या आजपासून. आजच्या आजच मीटिंग ठेवली, आम्हाला कळत नाही काय? बरं का, आम्हाला सारं कळत. अहो बघा आता तुला सांगितलंय आम्ही, निघले कातरते बघितलं का? काळ्या, लय नादी नको लागू डांबऱ्या त्याच्या. इलेक्शन मध्ये पडला ना, बर का, तुला सोडून त्या विजयी पार्टीचा गुलाल घ्यायला जाऊन नाचेत आणि मला तोयापाशी दारात बी येऊन रडतेन. त्याच्यामुळे जरा सावध होय आणि आपलं आहे ना
परत पुण्याला जाय, पुण्याला अभ्यास चालू कर आणि काही अडचण आली तर आम्हाला कॉल कर. आणि तुला लय गावचा विकास करायचा ना, नवीन योजना आणि कल्पना दे आम्हाला, नाही राबवलं तिथून पुढं. नाही नाही नाही. धन्यवाद धन्यवाद डेपुटी. डेपुटी काय रे? कुठं चालली? चाललोय इकडं मळ्यात. एक काम करा ना, काय रे? तांबे भरून द्या ना. काय पाणी भरलं नव्हतं काय तू आज? अहो पाण्याचा नाही, मग दुधाचा. दुधाचा तांबे होय, आणि तो तर लावलंय श्यामेचं दूध. काय आता श्याम्याचं वाट बघू बघू, तू यायना लवकर. कुठं गेलाय काय माहित आज. अरे येईन ना, काय लय काय त्याला वेळ लागतो काय? अहो नका वेळ लागणार, पण मला सकाळ सकाळ लागत चहा. अरे पण माझं तरी दूध कुठं आलंय अजून, ठीक आहे गेला आणायला. ध्यानराव डेपुटी थोडं. अरे नाही आलं तर मग असलं काय तुला काय दिलं नसतं का? अहो तू काय कर, बरोबर 10 वाजता ये, तुला लागलं तांबे भरते तू दूध. ऊस न द्या. अरे बाबा नाही ना, दूध आलं नाही अजून म्हणतोय मळ्यातून. येडा या, संध्याकाळचं असलं तरी चालेल. संध्याकाळचं नाही दूध, सकाळी राहता कधी द्यायला टाकी ती. संध्याकाळी उरलेलं दूध द्यायला टाकून ती. तू एक काम कर, थोड्या वेळ 10 वाजता ये, नाही तोपर्यंत श्यामी बी येईन बघ. नाही आलं तर माझ्याकडून ने मग. चालतंय. पटकन दूध घालून दुकान उघडा. अय श्याम्या, किती उशीर झाला? एवढे उशीर येत असते तोय. म्हणजे काय म्हणजे वाट बघून पार हे झाले. टाक दूध. अय भाऊ, दूध टाक म्हणजे पैसे आहेत का? अय अरे पैसे नाहीत मग काय देणार आहे ना मी पैसे. हे बघ, तुला माहिती मला 2 पैसे मिळावं म्हणून मी धंदा चालू केलाय, आणि तो रोखीचा आहे. मला त्या डेअरीवरून विकत दूध घ्यावं लागतं रोजच्या रोज, आणि मग पैसे वळवायचे तेव्हा 2 रुपये भेटत येत. तू 4 दिवस दिले तुला मैत्रीमध्ये, तू काय आज आणि उद्या आज आणि उद्याच करतो पैशाला. अय मी काय फुकट नाही घेणार दूध, देणार आहे तुझं. महिन्याने देते, एक हप्त्याने घेणं पैसे, काय लगेच येऊन काय. माझ्या घरचा आहे का डेअरीवाला हप्त्याने दूध घ्यायला, तर रोज पैसे द्यावं लागते डेअरीवाल्याला. तुला माहिती आहे का, मला सगळी मिळून 200 रुपये राहते एक दिवसभर दूध घातलं का. बरं जाऊ दे, आजचे दिवस दे. पैसे आहेत का? पैसे असले तर देतो, नाही तर तुला तू काही कर. अरे नाही येत देतो ना राव श्याम्या. नाही तर नाही, पैसे आत्ता रोख असले तर दूध घे, कळलं का तुला? हे नको देऊ, लागला लगेच एवढं सांगायला. तू काय सांगतो? काय सांगतो म्हणजे पैसे मागवतो आणि दूध देतोय भाऊ मी. तुला नाही परवडत तर नको घेऊ, मला काय सांगतो. मला दूध नाही देत, नको न देऊ. बघू तू. सगळ्यात आधी गावात तुला दूध घालतोस तुम्ही. अहो बरं झालं तुम्ही घेऊन येता, मला एक तर सकाळी सकाळी चहा लागतो. तुम्ही घेऊन आल्यानंतरच मी चहा घेते. मग आणि शिवाय एकदम ताजं, आणि तुला सांगतो 6 फॅट असं दूध दिलंय तुला. अहो ते दूध इतकं घट्ट असतं ना, तुम्हाला काय सांगू. चहा, त्या दुधाचा चहा पिल्याशिवाय चहा घेतल्यासारखा वाटतच नाही बघा. थोडं पाणी बी टाकीचं आहे, बरं. कळलं का तुला? आणि तूप तर 100% निघणार, तुला सांगतो अहो मी. काढतेच मी, ते येतात ना मग त्यांना तिकडे घेऊन जायला लागतं तूप. नाही, दूध एक नंबर आहे, काळजीच करू नको तू. हा, आणि महत्वाचं, मी आहे ना लोकांकडून लगेच पैसे घेतो, रोजच्या रोज घातलेले. मग मी नाही, देऊ? नाही तू नको देऊ. तुझं आपलं किराणाचं खातं आहेच ना महिन्याचं, त्या महिन्यालाच आपलं दोन्ही मिळून जोडून देत जा. चालेल चालेल. पण लांबू नको बरं का पैसे. ओ शामराव, आज काय म्हणता लांबू नको. अरे. तुम्ही आजपर्यंत कधी 1 रुपया ठेवला का माझ्याकडे? अहो एक्स्ट्रा तुमच्याकडे पैसे राहता माझे. मला मान्य आहे ना, म्हणूनच तुझं महिन्याला ठेवलंय मी, हा. की चला बाबा कमीत कमी तेवढं तरी मला महिन्याला 1 खटी मिळतील बाबा. बाकीचं कसं रोजच्या रोज होतंय. चल येऊ का मी? अहो, अजून चहा दूध घेतला घाल. असता ना. नाही नको नको, मला अजून दूध बरं. घालायचं. तुला फोन आला वाटतं कोणाच तरी बघ. दूधवाले. तुला सांगितलं नाही एकदा, पैसे असले तर दूध, नाही तर दूध नाही मागायचं. तुला मागितलंय कोण दूध? मग कमून आवाज दिला? कमून माझी लय घट घट दूध म्हणून पाण्यावानी दूध इकितो. ए, घटच दूध विकतोय मी, पाणी कोण म्हणलं? कोण म्हणलं म्हणजे? अरे श्याम्या नीट दूध इक, नाही ते ना दूध बंद होऊन जाईन बरं का सगळे. ए, तू कोण दूध बंद करणार? मग गिरायक आहेत घेणारे, तो एकट्याने नाही घेतला म्हणून काय झालं फुकट्या? कोण? अरे मला नकोच तुझं दूध, एवढं पानसळ दूध मी घेईन काय तुझं? ए, 5 सर म्हणजे माझ्या दुधाला नाव कमून ठेवतो तू? कमून ठेवतो म्हणजे? अरे श्याम्या नीट इक रे लोकांना दूध, नीट इक. कशाला पाणी टाकून दूध इकितो? ए, पाणी टाकून? कोण पाणी टाकीत आहे दुधात? कोण म्हणजे? अरे गावात जर कळालं ना सगळं दूध बंद होऊन जाईन तुझं. गावात काढायला म्हणजे तू वाटा करणार आहे का?
कोण मग मी सांगेल सगळ्या लोकांना. हा बरोबर आहे ना, तुला दूध नाही दिलं म्हणून तू गावात बाबा करशील. मग? हा? मला दूध नाही दिलं म्हणून पाणी होता की तू म्हणतो का काय पुरावा त्याकडे पाणी आणि तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे रे? हा तुझ्यावर विश्वास तर ठेवीन का कोणी? कोण माझ्यावर नका का ठेवीना लोक विश्वास, पण माझ्या मोबाईलवर विश्वास ठेवते का नाही? म्हणजे म्हणजे हे बघ हा कसं आहे मग. ए, झाल्या येडा झाला काय तू? हा मी अडाच झालोय. दूध नको मला आता, 5,000 रुपये दे, 5,000 रुपये. काय 5,000? येड लागला काय तुला? अरे इथं दूध विकून सगळे 100-200 रुपये मिळवतो मी आणि 5,000 रुपये मागवतो. नको देऊ, तुझा धंदा बंद होईल. मला काय हा कुणीच दूध नाही घ्यायचं भाऊ तू याकून. काय मित्र हे राव तू खुशाल. हा दूध नाही दिलं तर एवढं मोठं कांड करून ठेवलं तू. ते बाकी नको सांगू, देतो का 5,000 जाऊ मी. आता खिशात घेऊन येतो का मी? मग दुकानावर ये, थोड्या वेळाने देतो पैसे तुला. हा चल, थोड्या वेळ काय आला, आताच निघतो तुझ्या सोबत. कॅन्ड बी घेऊ लागतो. चल झाल्या तुलाही चुकीचं करू राहिलं बरं का मित्रासोबत ही गोष्ट. काय चुकीची गेली. हा मग हा मला ब्लॅकमेल करून पैसे मागू राहिला तू. हा चलली ब्लॅकमेल. पहिला तू व्हिडिओ डिलीट कर. कोणता? काढलेला. अरे करतो ना मग. हे बघ श्याम आहे, मी काय कोणत्या गावाला कुणाला दाखवणार नाही. ह्यो फक्त कुणी काढलेला व्हिडिओ मी आहे ना, लोकांना काय माहिती मी काढलेला आहे म्हणून. नाही त्याच्यामुळे तू डिलीट कर, म्हणजे गावात अजिबात माहीत झालं नाही पाहिजे हे प्रकरण. काढ पहिला मोबाईल आणि डिलीट कर. कोण? मोबाईल काढ, जे डिलीट कर लगेच. दर कर तो आता. इधर. आणि हे बघ श्याम्या, तो पैसे दिलेत हे बी सांगू नको लोकाला पाण्याची म्हणून. मला काही येड लागलं का मला माहीत बातमी करायला? इधर तो हा मोबाईल आणि निघितून आता लगेच. अजिबात उभा राहू नको समोर. चाललोय ना मग. आईला लयच पैसे आले जालो हो. हा मग भाऊ कष्ट करावं लागत नाहीत, कष्टाशिवाय पैसे आहेत काय या जगात. कष्टाचे का डोक्यालिटीचे? घाला खिशात पैसे. खिशात घाला म्हणजे काय संबंध आहे खिशात घालायचा? अरे भाऊ घाम गाळायला तेव्हा पैसे आलेत. काय घाम गाळीतो, काय जाल्या खोटं बोलतो. शामरावला ब्लॅकमेलिंग करून तू पैसे घेतले का नाही? होय पुढं मी ब्लॅकमेल केलंय काय? नको गप्पा आणू येऊ घ्या. अरे तो दुधात पाणी मिक्स करताना तू व्हिडिओ काढला का नाही? हा आणि तसंच मग तू आहे ना पैसे देताना पण मी व्हिडिओ काढलाय, तो सगळीकडे करू का व्हायरल? पुढं हे बघ. काढला का नाही? हे येऊ घ्या डिलीट मारतो. मग पैसे लागन ना, ते खिशात ठेवा ना. कुणाला सांगू नको. मी तुला ना 1,000 रुपये देते धर. नाही 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 होणार. मग लगेच पाठवून देतो डेपुटीला. थांब व्हॉट्सअपला. नको नको सोडलं त्यांना नको नाही. सोड मग दे पैसे सगळे. देतो का नाही? सर आडीच घे ना. येडा आहे का रे? मी येडा दिसतो का तुला? दगड घे नाही तर डोक्यात टाक माझ्या. नाही राव याडा नाहीये तू. लय चॅप्टर निघाला खिशात ठेव खिशात. हातात कुठं देतो? डायरेक्ट. मग व्हिडिओ डिलीट कर ना आधी. करतो ना, विश्वास आहे ना तुला? मार. कर. जाऊ का? आयला लय चॅप्टर निघला याव घ्या. हायला झाल्या तुला लक्ष देता येत नाही का रे इकडं तिकडं? आयला लय गावात चोराव मोर भेटायला लागले राव तुला बी. कुठाना झालं राव सकाळ सकाळ. बरं झालं योगेशाला. धरा हे तुमचे पैसे. जमलं ना? जमलं. बरं झालं बाबा. हे राहू तुला जर 1,000 रुपये. अहो नको. अरे एवढे पैसे आणून दिले तो माझ्या माग. राहू दे तर. अहो हे जर पैसे घेतले मी तर जाल्यात आणि माझ्यात काय फरक राहिला बरं? सांगा तुम्ही. हे खरं राव. तुमच्या ते कष्टाचे पैसे राहू द्या ना तुम्हाला. तुला सांगतो योगेश, कानाला खडा लावतो. इथून पुढे अजिबात चुकीचं वागायचं नाही. जो पण व्यवसाय करायचा ना इमानदारीने करायचा. त्यातच जय आहे रे. आणि तेच पैसे टिकत आहेत. तू सांग मला आज मी हा कुठाना झाला नसत काय मला पैसे द्यावे लागले असे सांग बरं. बरोबर. त्याच्यापेक्षा 2 पैसे परवडत नसलं तर मागून घ्यायचे की बाबा हे 2 रुपये वाढून द्या, पण त्यात खोटेपणाला बडी करायची नाही. बरोबर आहे. मला चांगली अद्दल घडली. इथून पुढे तेच करणार मी. चालते. थँक्यू बरं का. तुला खूप खूप आभार आहे योगेश. ओके ओके जाऊ द्या. जाऊ येऊ का? हा.